जर आपण पाहिलं तर गावदेवी धोंडावडोली दोन्ही टीमचे कॅप्टननी संपर्क साधायचे आयोजकांशी. तर मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. खऱ्या अर्थानं दोन खेळाडू या रेसमध्ये आहेत, पण ज्याने बाजी मारलेली आहे विराज दळवी याने षटक हाताळलं, तिसरं एकच धाव दिली आणि एक विकेट मिळवली. लो स्कोरिंग मॅचमध्ये त्याने जरूर 5 धावांचं योगदान दिलंय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जातोय विराज. सन्माननीय नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तसेच विनोद लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. विराज, आपण त्वरित यायचा आहे विना विलंब. नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. वेल डन, वेल प्लेड विराज, अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. चला, भरे संघ घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. निकेतन आणि नीरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. चालू सामन्यातील विजेता संघ जर्मन पालकने या संघाशी 2 हात करेल आणि त्यामधून जो विजेता होईल तो गावदेवी धुंडावडोली या संघाशी 2 हात करेल. एकूण एकंदर समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. नाव आहे रोहित, याला आपण पाहतोय, षटक क्रमांक 1. चला, घाई करायचे, टायमर ऑन आहे. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. 3 षटकं जर पूर्ण झाली नाहीत तर अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू काय घडलंय, स्टार्ट अँड डिलिव्हर, निघून जाईल चेंडू, सीमा पार, देखना षटकार, 6 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू चाललाय, निघून चाललाय, सीमा पार, मिळतायत धावा 4, वाईट +4, चौकार. पाच धावा इथून मात्र एकूण एकंदर जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावरती आपण पाहतोय. 11 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या चांगल्या रीतीने इथून मात्र जमवल्या गेल्यात.
यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर, चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल सीमा पार, 4 धावांकरता चौकार. पाहतोय 15 या अंकावरती. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय, पण गोलंदाजाने चेंडूला वेगाने अडवलंय. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावले फलकावरती 15 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. दर्जेदार गोलंदाजी आहे. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 3. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामधून सीमा पार, मिळतंय धावा 4, चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावरती. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज निकेतन याच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र चेंडू चाललाय पुन्हा एकदा तेच क्षेत्र, पण आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदर 21 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. धावसंख्येचा चढता आलेख आहे आणि या आलेखामधून जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज वाहत्या गंगेमध्ये हात चांगल्या रीतीने धुवून घेतात असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. फटका चांगलाच सजवला गेलाय. एकंदर एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 22 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 कोणत्या गोलंदाजाकडून मार्गस्थ केलं जाईल. अवघ्या 3 मिनिटं आणि 40 सेकंदामध्ये पहिलं षटक संपवलंय. तर दुसऱ्या षटकाकरता गोलंदाज रोहन याला आणलं गेलंय. काय कानमंत्र दिला असेल तो सुद्धा त्याचा वापर करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहील. अभिजित याने निश्चितप्रमाणे विचार केला तर संघाची संघबांधणी चांगल्या रीतीने केलेली आहे आणि ती संघबांधणी करत एक चांगल्या खेळावरती एक चांगल्या खेळाडूंचा घडवणूक मागील 4 ते 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये घडलेला आहे. जय हनुमान भरे संघ. चला सामन्याला सुरुवात करा कारण की टायमर ऑन आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 22 या अंकावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज रोहन सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. 2 पंच जर आपण पाहिले तर निश्चितप्रमाणे रेस्ट हाफमध्ये रेस्ट करताना आपण पाहतोय. निकेतन याच्याकरता पहिला चेंडू हाताळला गेला होता रोहन याच्या माध्यमातून आणि निश्चितप्रमाणे चेंडूमध्ये एक चांगल्या रीतीने बदल आपल्याला पाहायला मिळतोय कारण की चेंडूवरचा जो टप्पा आहे आणि त्याचप्रमाणे बोटांची जादू आहे ती फिरवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तीच गोलंदाजी इथून मात्र रोहन साकारतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची समाप्ती. काय घडलंय चेंडू निघून चाललाय पायावरती आदळून. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एका धावेची बढत आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या अंकावरती. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा प्रयत्न जरूर आहे पण प्रयत्नांना अपयश काय येतंय तर MRIचे चेंडू आहेत आणि MRIच्या चेंडूवरती अचूक टायमिंग असेल तरच मात्र हे चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र घडलंय काय, मिळतंय धावा 4, चौकार जोडला जाईल.
डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय रोहन आणि यावेळेस मात्र चांगला समाचार घेतलाय. चौकाराची बढत 27 धावा फलकावरती. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून चाललाय चेंडू षटकाराकरिता 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एकंदर 33 या अंकावरती. नेल्सन फिगर जिसके आगे भी 3 और पीछे भी 3. 33 धावा आणि अगदीच आपण पाहतोय फलंदाज बाद होईल पायचीच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. फलंदाज नीरज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आलाय यश. एक फलंदाज बाद. धावसंख्या 33 अशी स्थिती येणार बोरपाडा संघाची. मागील वर्षीच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर सिनियर बी गटामध्ये ही बढत मिळालेला संघ आपण पाहतोय येणार बोरपाडा संघ. धावसंख्या एकंदर आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. नवीन फलंदाज आलाय यश. फलंदाजी करण्याकरता फॉलोअप विकेटचा विचार केला तर 33 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र काय घडलंय, चतुर गोलंदाजी. रोहन आपल्या अस्त्रामधील भात्यामधील चेंडू वापरतोय आणि षटक क्रमांक 2ची समाप्ती झालेली आहे. आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा जोडल्या गेल्यात आणि रोहन याने त्या खर्च केल्यात. म्हणजे एकंदर जर आपण विचार केला तर 2 षटकाच्या अखेरनंतर 33 धावा फलकावरती आहेत. तर बघूया तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलं जाईल, कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल आणि जबाबदारी असेल ती संपूर्ण संघाची. 9 मिनिटं आणि 15 सेकंद ही पहिल्या 2 षटकाकरता आत्तापर्यंत लागलेली आहेत. तिसरं षटक निश्चितप्रमाणे 6 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवणं हे बंधनकारक आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय राज. काय करतोय आज गोलंदाज राज. सामना करतोय फलंदाज स्ट्राईकवरती आहे निकेतन, ज्याने डावाची सुरुवात षटकाराने केली होती. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झाला. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 34 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती लागली जाते. प्रयत्न आहेत, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं गेलंय, पण तुम्हाला प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील आणि त्याला 1% नशिबाची साथ असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती राज. यावेळेस मात्र फटका बसलाय. गोलंदाज चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय जय. फलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय. हे पाहू शकता RT मूव्हीज लाईव्ह. प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांच्या नावाने असलेलं हे यूट्यूब चॅनल.
वाढदिवस, लग्न समारंभ, हळदी समारंभ, कोणताही कार्यक्रम असो, वन अँड ओनली वन अँड ऑल फॉर वन RT मूव्हीज. येणार बोरपाडा संघाची झालेली धावसंख्या 34 धावा, बाद झालेले फलंदाज एकूण एकंदर 2. स्टॅटिक्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळते. निकेतन याने आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्यात. जय कशा रीतीने अकाउंट ओपन करेल. वेगदार भन्नाट आहे. शॉर्ट ऑन बॉलचा फटका, निघून चाललाय चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकूण एकंदर धावा किती जोडल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती, 36 या अंकावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड आपण पाहतोय. भिवंडी क्रिकेटचं हृदय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सोडून दिलं चेंडूला आणि अगदीच जर आपण पाहिलं लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि जी रेषा आहे ती पंचांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पंचांनी वाईट उद्घोषित केलं आहे. अखेर धावसंख्या 37 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार राज. यावेळेस मात्र फटका चांगल्या रीतीने सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर मिळाले. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय 38 या अंकावर. पहिल्या 2 षटकामध्ये षटकार चौकार जरूर पाहायला मिळाले पण तिसऱ्या षटकामध्ये अजून तरी मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत. एक चांगली कामगिरी इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुरेपूर वेग आपण पाहतोय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन ट्रॅव्हल होताना धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 40 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. अखेरचा एक अंतिम चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय. जाणं शेष आहे. 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न सुरू आहेत विकेट मिळवण्याकरता पण तितकी सोपी गोष्ट नाही आहे. अनुभवाचा भंडार असलेला संघ आपण पाहतोय. येणार बोरपाडा संघ. यावेळेस मात्र चेंडू चाललाय आणि मस्तक पे दस्तक. चौकार मिळेल का? आणि हो, मिळत आहेत त्या 4 धावा. देखना चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच DJ. 14 मिनिटं आणि 30 सेकंद इतक्या वेळेमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. म्हणजे एक खेळाडू जो 38 सर्कलमध्ये ठेवावा लागू शकत होता तो अवघ्या 30 सेकंदापासून त्यांनी इथून मात्र बचाव केलाय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज निखिल याला आणलं गेलंय. तर बघूया निखिल कशा रीतीने गोलंदाजी करेल. आणि अभिजित पाटील यांनी मात्र आपली जागा सोडलेली नाही आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कायम त्याने स्वतःला ठेवलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तीन षटकांच्या अखेरनंतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावरती. 44 धावा. 2 फलंदाज बाद अशी स्थिती येणार बोरपाडा संघाची. यावेळेस मात्र काय घडलंय? राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि अगदीच फलंदाज थोडासा संभ्रमित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 5 चेंडू अजूनही हाताळायचे आहेत गोलंदाज निखिल याला. काय घडलंय? यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नाव आहे रोहित. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज झालाय रोहन फलंदाजी करण्याकरता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निखिल याची दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी अगदीच जी आर्म ॲक्शन आहे ती निश्चित प्रमाणे जर आपण पाहिली तर ज्या वेगाने चेंडू डिलिव्हर होतोय फलंदाज काहीसे संभ्रमित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल सुटतोय. एक धाव मिळते, जीवनदान मिळतंय फलंदाज रोहन याला. आणि या एका धावेच्या बढतीनं अखेर धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 अंकावर. 45 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू वेग तर चांगला आहे पण चेंडू मात्र बॅटचं चुंबन घेऊन निघून चाललाय. यष्टीरक्षक अभिजित पाटील याच्या हातामध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज युकांत फलंदाजी करता आलाय. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे फलकावरती 45 धावा. पहिला चेंडू जर आपण पाहिला निर्धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेला असता जर चेंडूला पकडलं गेलं असतं तर. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेची बढत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या अंकावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न सुरू आहेत. तेच प्रयत्न करत राहणं महत्वाचं. घडलंय काय, जोडला गेलाय षटकार. छोटी गेंद मानो खोटी गेंद, षटकार. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 52 या अंकावरती आपण पाहतोय. टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र घडलंय काय, फटका फसलाय आणि युकांत याच्या खेळीला पूर्णविराम लागेल. फलंदाज बाद. तर अशा रीतीने एकूण एकंदर जिंकण्याकरता जर्मन भरे संघासमोर धावांचं आव्हान आहे. ते 53 धावांचं हे आव्हान कशा रीतीने पूर्ण होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज आहेत रवी मांजरेकर सर. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटील सर. थोडासा वेळ जाऊया आपण मुख्य मंचाकडे. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे हे गरजेचे आहे आणि ते कार्य आम्ही करतोय. सन्माननीय विनोद लक्ष्मण पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला बॉलची व्यवस्था झालेली आहे, त्यांचा सन्मान करतील. मी परेश पाटील यांना विनंती करतोय की आलेल्या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन आमचा मुख्य मंचा कव्हर करायचा आहे. कॅमेरामॅन या चेंडूसाठी जे चेंडू लागत आहेत त्यांची पूर्तता या मान्यवरांच्याकडनं आम्हाला लाभलेले आहे. त्यांचे मनापासून आभार. परेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करताना शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. तदनंतर आमचे दुसरे मान्यवर आहेत नंदकुमार पाटील. ह्या मान्यवरांचा सुद्धा इथे शाही सन्मान होईल. मी पुन्हा एकदा परेश पाटील यांना विनंती करतोय या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे. अगदी वेळेत वेळ काढून आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलं. क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे आणि ते प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आले. त्यांचा सन्मान होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र ही शाल, रंगीबेरंगी फुलांनी सजलेले पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. सर जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. सज्ज आहेत रोहन पाटील. आयोजकांच्या सूचनेनुसार
यापुढील होणारे सर्व सामने जे आहेत हे 3 षटकांचेच खेळवले जातील याची आपण नोंद घ्या. थोडासा वेळ आहे, पुन्हा एकदा बोलतोय ज्या मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेसाठी भरपूर असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलेले आहे स्वर्गीय संकेत उर्फ गोट्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदेश चंद्रकांत पाटील याचकडून ग्रामपंचायत सदस्य खोणी याचकडून आपल्याला पारितोषिक आलेले आहेत. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलेले स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल याचकडून आम्हाला नंबर 2चे पारितोषिक लाभलेले आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या नितीन भास्कर बागल याचकडून आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी स्वर्गीय देवेंद्र मधुकर बागल यांच्या स्मरणार्थ केतन देवेंद्र बागल याचकडून आम्हाला लाभलेले आहे. सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. याच्यानंतर होणारे सामने 3 षटकाचे राहतील. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ह्या आम्हाला ट्रॉफ्या लाभले आहेत. स्वर्गीय संतोष श्रीपत म्हात्रे कालवार यांच्या स्मरणार्थ नितेश रघुनाथ पाटील याचकडून लाभलेले आहे. सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत. योगिता नितेश बागल ग्रामपंचायत सदस्य खोणी याचकडून. बॉलची व्यवस्था विनोद लक्ष्मण पाटील. तसेच जल आहे तो कल आहे आम्हाला पाण्याची व्यवस्था झालेली आहे सन्मान्य किरण बलिराम बागल याचकडून. तसेच या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण पाहतोय यवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्याकडून लगातार 3 चेंडूवर जर 3 षटकार लगावले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले तर 1100 रुपयाचं पारितोषिक. यवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल आणि हे एक पारितोषिक मात्र पटकावलेले खोनी संघाचा रेखान यांनी 3 चेंडूवर 3 गडी बाद केले आहेत. जाऊया सामन्यामध्ये. धावा झाल्या आहेत 52-53 धावांची आवश्यकता आहे. टीम जय हनुमान भरे चालू असणार सामना आपण पाहतो. जय हनुमान भरे वर्सेस टीम NR बोरपाडा. डावखुरी आताचा बॅटर रोहन, स्ट्राईकवर न स्ट्राईक रोहित आणि गोलंदाज यश तांदले. यश ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. हो, खांद्याचा पुरेपूर उपयोग केला. चेंडू भिरकावून दिला. सीमा रेषेच्या बाहेर आलाय. हा बिग 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 षटकार. 6. मला 53 धावा करायचे 4 षटकामध्ये ना तर सुरुवातीपासून हल्ला बॉल करावा लागेल आणि तोच फटका आलेला आहे रोहन याच्या बॅटमधून. षटकार. काय फटका पाहायला मिळाला. चेंडू बॅटला लागला तेव्हा त्याला मोहर झाली होती षटकाराची. आणि डावखुरी आतासाठी खेळपट्टी नंदनवन मानली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाज रोहन याने. पुढचा चेंडू यश. आता मात्र चांगला चेंडू हाताळला. साईड चेंज केले. राऊंड द विकेटचा मारा आणि धावचित करण्याची संधी आले का, परंतु नाही. पंच सांगतात नाही. सुरक्षित आपल्या घरामध्ये आलेले बॅटर आणि 2 धावांनी धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेल्या 8. 53 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकाचा सामना. आपण नाणेफेक कक्ष पाहू शकता. आमचे मान्यवर तिथे सज्ज आहेत. योगेश जी आहेत. अजून बरेचसे ग्रामस्थ मंडळ तिथे बसलात. या सामन्याचा आनंद लुटतायत. आपले मनापासून आभार.
यश उजव्याष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसवतो, चांगला फटका होता परंतु चेंडू अडवण्यात मात्र यश आलेले. आणि चांगली आता मात्र चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन का पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला यश या गोलंदाजांनी. एका धावाने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या वाढून झालेली ती म्हणजे 9. बिनबाद 9 आणि प्रथमच स्ट्राईकवर आलेले रोहित. एका बाजूला रोहन तर एका बाजूला रोहित, गोलंदाज यश. सुरुवात जशी केली होती एन आर बोरपाडा संघाने, खूप चांगली 2 षटकामध्ये खूप चांगल्या धावा जमा झाल्या होत्या. आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा जमा केल्या होत्या. हो, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. धावा किती मिळतील तर फक्त ना फक्त 1. एका धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. बिनबाद 10. अजून या षटकातील काहीशी चेंडू शिल्लक आहेत. यश अजय यश सामना करेल डावखरे. आताचा फलंदाज रोहन. चांगला फटका खेचला परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे कारण पॉवर प्लेचे षटक आहे, एक बंधन आहे आणि ते भेदण्याचं काम केलं आहे फलंदाजाने. जातो हा दर्जेदार चौकार. 4. चौकाराने धावा झाल्या आहेत 14. थोडी चढ उत्तर मित्र म्हणेन. आतापर्यंत जर चांगली फलंदाजी करताना रोहन याला आपण पाहतो, एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहे. फटका पहा किती देखणा आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. कॅच सोडले की मॅच सोडले येणारा काल सांगायला, कारण एक पीच हिटर मानला जातोय रोहन आणि त्याचा झेल किती महागात पडेल हे पाहणे मात्र गरजेचं आहे. षटक सांगतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेला आहे बिनबाद 15. पहिल्या षटकामध्ये बोरपाडा संघाने एन आर बोरपाडा संघाने धावा जमा केल्या होत्या 17. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नव्हता झाला. दुसऱ्या षटकामध्ये धावा केल्या होत्या 11. एक गडी बाद झाला होता. माझे गुणलेखक सांगतात की धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 22. म्हणजे कमबॅक केलाय एन आर बोरपाडा संघाच्या गोलंदाजांनी यश यांनी. यश यांनी धावा दिल्या आहेत 15. परंतु दुसरं षटक कोण हाताळेल? गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय. रोहन. गोलंदाज रोहन, फलंदाज रोहन. रोहन टू रोहन. पाहूया कुठला रोहनला भारी पडतोय. कुठला रोहन चौकार षटकार मारतोय की हा रोहन त्याला तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. एक चांगला गोलंदाज मानला जातो येणार बोरपाडा संघाचा रोहन. ज्यावेळेस बोरपाडा प्रीमियर लीग होते त्यावेळेस काय कामगिरी केली ती या गोलंदाजाने सुद्धा. खूप मजबूत संघ मानले जातात दोन्ही एन आर बोरपाडा संघ. आता ती खेळी त्यांना आठवावं लागेल, ती गोलंदाजी आठवावं लागेल. काय चेंडू हातालाय, अंगावर चेंडू येऊन आदलतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 15. रोहन टू रोहन. पहिलाच चेंडू निर्धावात आलाय रोहन याने. सोडून दिलाय का? त्याचं उत्तर देताना आमचे पंच गणेश पाटील. हा चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर आहे त्याच्यामुळे त्याला गोलंदाजाला दंडित केलेलं आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज रोहन याला.
धावसंख्या एकने वाढलेले, धावसंख्या एकने वाढून पुढे गेले, झाली 16. खोलवट टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला गाडी बाद होतोय रोहन. हनुमान पालकने संघ जर आला असेल तर आपली रिपोर्टिंग करायची, जय हनुमान पालकने. कारण यानंतर होणारा सामना या संघातील विजय संघ आणि जय हनुमान पालकने. आपण जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची पालकने संघ. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता रोहनने, परंतु एका रोहनने दुसऱ्या रोहनला तंबूचा रस्ता दाखवलेले. धावसंख्या किती तर धावसंख्या झाले 16, एक बाद 16. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलेले आहे अभि. संघाचा सर्वेसर्वा, संघाचा संघनायक अभि पाटील. पाहूया अभिला ठाऊक आहे, अभि नाही तो कभी नाही. संधी आले चॅलेंजच्या ग्राउंडवर खेळण्याची ना, तर त्या संधीचं सोनं करायचंय. सोडून दिला चेंडू, कारण उजव्या स्टेच्या खूप बाहेर आहे. पंच इशारा करता 10 चेंडू वाईट. पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवांतरच्या रूपाने. एका धावाने धावसंख्या झाले 17. रोहन टू अभि. खोलवट टप्प्याचा चेंडू वारंवार गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय, परंतु या चेंडूवर एकच धाव, एका धावाने अकाउंट ओपन करतोय अभि पाटील. धावसंख्या झालेले 18, एक बाद 18. जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 53. राऊंड विकेटचा मारा, चांगला फटका होता. प्रयत्न केले ते क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु गोलंदाजी करून असे प्रकारे क्षेत्ररक्षण करणे कठीण काम असते. या चेंडूवर आले एक धाव, एका धावाने धावसंख्या एक बाद 19. आपण पाहता चालू असणार सामना टीम जय हनुमान भरे वर्सेस NR बोरपाडा या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा वारंवार दिशामध्ये भरकटतोय, कारण वेगात टाकण्याच्या नाद्यामध्ये वाईट चेंडू हाताळतोय. धावसंख्या एकने वाढलेले, धावसंख्या झालेले 20. हवे चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, परंतु झेल घेण्याचा प्रयत्नच नव्हता, फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे या चेंडूवर धावा मिळतील 2. तिसरीचा प्रयत्न आहे आणि 3 धावा. या 3 धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 23. आतापर्यंत या षटकामध्ये रोहन या गोलंदाजाने 3 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. तीन आणि हा घ्या चौथा. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये रोहन या गोलंदाजाने हाताळलेले आहेत. म्हणजे एकूण हे षटक ना 10 चेंडूंचा होतो की काय, आणि ते होईलच, कारण आतापर्यंत 4 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, परंतु चेंडू वारंवार वाईटच्या रूपाने हाताळतो. हवे चेंडू हे क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र झेलच्या रूपाने बाद होतोय. आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 24. नवीन बॅटर आले निखिल. होऊया निखिल कशा पद्धतीने फलंदाजी करा, कारण एका बाजूला तक धरून राहिला आहे अभि पाटील. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 24.
रुपेश पाटील आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी किती धावांची आवश्यकता आहे रुपेश ठाकरे? 12 चेंडूने 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत टीम जय हनुमान भरे संघाला. सोडून दिलाय पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. बऱ्याचशा धावा अतिरिक्तच्या रूपाने येणार बोरपाड संघाने दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वाईटचं भरपूर भरणं आहे. पहिल्या षटकामध्ये तर एकही वाईट नव्हतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 4 वाईट आणि या षटकामध्ये पहिला चेंडू वाईट आहे. म्हणजे आतापर्यंत 5 धावा बहाल केल्या आहेत बोनसच्या रूपाने. वा, देखला फटका, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते आणि या चेंडूवर धावा मिळतील 2. प्रयत्न केले होते चांगले, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतो, धरतीला दान होतोय आणि एक जीवनदान कोणाला तर संघाचा सर्वेसर्वा, संघाचा संघनायक अभि पाटील याला. 2 धावाने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या वाढून झालेले 27. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अभिला ठाऊक आहे, कारण आता मोठे फटकेच मारावे लागतील. हा चेंडू डॉट जातोय. एक एक निर्धाव चेंडू प्रेशर आणेल जे हनुमान भरे संघावर. एखादा मोठा फटका जर आला तर प्रेशर येईल. प्रयत्न तेच चालले अभिचे, परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि अभि आउट. MRIचा चेंडू आहे, त्याच्यामुळं फलंदाजी करताना कसरत तर करावीच लागते, परंतु तुम्ही टायमिंग जर अचूक साधला तर चेंडू सीमारेषे बाहेर आपण धाडू शकता. परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दालचीच्या रीताने पद्धतीने बाद झालाय तो अभि पाटील. धावसंख्या किती तर माझ्या गुणलेखक सांगतो, धावसंख्या झाले 27. नवीन बॅटर आलाय ऋषी. डावखुरी हाताचा बॅटर आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण मध्ये बदल होईल. डावखुरी हातासाठी बॅटरसाठी एक सुवर्ण संधी आहे. पाहूया, रोहन यांनी चांगली सुरुवात केली होती, एक षटकार आणि एक चौकार लगावला होता, एक दुहेरी धाव सुद्धा घेतली होती, परंतु त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय दुसऱ्या रोहननी. गोलंदाज जय. चला जास्ती वेळ दौडू नका, यानंतर होणारे सामने आपण 3 षटकाचे पाहणार आहेत. उलटा चेंडू फुल टोल वसूल केला की काय? हो, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार 6. दर्शन ज्या वेळेस संघाला धोका तेव्हा बिनधास्त ठोका आणि तो ठोका आलेला आहे ऋषियाच्या बॅटमधून. अशा फटक्यांची आवश्यकता आहे आता ज्या हनुमान भरे संघाला. पुन्हा एकदा हवे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पर्यंत धावचेत करण्याची संधी. हो, पंच सांगतात
तू तुझ्या घरामध्ये पोहोचलाच नाही, तुला जावं लागेल डगआउटच्या इशाराला. अजून एक गडी बाद. धावसंख्या किती? तर धावसंख्या झाले 34. नवीन बॅटर आलेले विकास. धावा जर जमा करायचा असेल तर विकास याला धावांचा विकास करावा लागेल. हा रुपेश ठाकरे अगदी मजबूत शरीर यष्टी असलेला हा फलंदाज आलेला आहे, परंतु एका बाजूला डावखे हाताचा फलंदाज आपण पाहतोय ऋषी. एक षटकाराने खेळी करताना आपण पाहतो वैयक्तिक 7 धावावर खेळतो ऋषी. जय लो फुलटा चेंडू आता खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. एक धाव पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक, एकच धाव. षटक संपतो तिसरे. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टीम जय हनुमान भरे संघाची 35. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. चला वेळ दौडू नका टीम बोरपाडा. आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, कारण 4 षटकाचा सामना आपल्याला माहिती आहे. सिच्युएशन तसे आलेले आहे, परंतु आपल्याकडे 4 गोलंदाज आहेत, त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. हे आपण आधीच ठरवलेलं आहे मैदानामध्ये उतरवण्याच्या आधीच. त्याच्यामुळे जास्ती काही वेळ दौडू नका. आपला शेड्यूल थोडा उशिरा चालू झाला, त्याच्यामुळे पुढील सामने आपले 3 षटकाचे होतील. आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. 4थं षटक कोण येईल? निखिल. निखिल याच्यावर विश्वास टाकलेले कर्णधाराने. बरं पाहूया कशा पद्धतीने तो विश्वास सार्थ करेल का. तर एका बाजूला फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज सज्ज आहे ऋषी. निखिल एक युवा गोलंदाज आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे संघनायकाला, संघाला, पूर्ण बोरपाडा गावाला. पाहूया त्या अपेक्षा पूर्ण करेल का. लगातार 3 षटकार लगावा. एवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्याकडून 1100 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. कोण पटकावेल? हाय चेंडू हाताला, काय चेंडू हातालाय. धावचित करण्याची संधी आले, परंतु एक धाव मात्र पूर्ण झालेले आहे. एका धावाने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेले 36. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 17. 5 चेंडू 17 धावा. पहिल्या षटकामध्ये जर बोरपाडा संघाने 22 धावा जमा करू शकतो, तर 5 चेंडूमध्ये 17 का होऊ शकत नाही. जर करायचे असेल तर तशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल ज्या हनुमान भरे संघाच्या फलंदाजांना. स्ट्राईकवर आपण पाहता फलंदाज विकास. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. निखिल जोरदार फटका पाहायला मिळतो. थोडीशी भिंबेरी उडाली क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 39. ते चेंडू शिल्लक 3 आणि 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू कशा पद्धतीचा असेल, एखादा मोठा फटका की डॉट बॉल. आता 2 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 14 धावा.
हा चेंडू वाईट, पंच वाईट घोषित करतायत. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी बातचीत करतात पंच आमचे. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. एखादा खराब चेंडू सामन्याचे चित्र नक्कीच बदली करू शकेल. एक वाईट चेंडू तर हाताळलाय. पुढचा चेंडू कशा पद्धतीचा असेल. फटक्यात नव्हता दम, त्याच्यामुळे धावा मिळतील कम. एकच धाव मिळते. तर पूर्णपणे आता कब्जा केलेले मित्र म्हणेन टीम एन आर बोरपाडा संघाच्या गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकाने. तर एक चेंडू शिल्लक आहे ना, एक चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 12 धावा. चला, एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा एखादा खराब चेंडू बिमर हाताळला तर, परंतु क्रिकेट असा खेळ आहे तिथे जर आणि तर या 2 शब्दांना थारा नाही. याच बरोबर टीम एन आर बोरपाडा हा विजय झाले. विजय संघाने लगेचच या सामनावीर पुरस्कार लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु तत्पूर्वी आपण जाऊया एका बाजूला टीम जे हनुमान पालक नाही आणि एका बाजूला टीम असेल एन आर बोरपाडा. नाणेफेक कक्षामध्ये लगेच दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचे. भरे संघाचा संघनायक आपण आयोजकांचे संपर्क साधायचे आहे. तर 2 संघामध्ये नाणेफेक होईल. एका बाजूला टीम असेल एन आर बोरपाडा आणि एका बाजूला टीम आहे पालकने. आमचे मान्यवर विनोद पाटील आणि नंदकुमार पाटील हे दोन्ही